पाकिस्तानच्या इतिहासातील काळा दिवस मित्रांनो, 1 फेब्रुवारीला पाकिस्तानवर इतका मोठा हल्ला झाला, इथून पाठीमागे एवढा हल्ला कधीही झाला नाही. मित्रांनो, हा हल्ला पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये झाला. बलुचिस्तान नावाचे एक शहर आहे, त्या शहरामध्ये हा हल्ला झाला. मग ह्या हल्ल्याची जिम्मेदारी म्हणून बलोच लिबरेशन आर्मी म्हणजेच काय BLA ने घेतली आहे. पाकिस्तान स्वतःला न्यूक्लिअर शहर म्हणून संबोधते. ठीक आहे, मग न्यूक्लिअर पॉवर ऑफ असलेला देश स्वतःला जर पाकिस्तान म्हणत असेल तर एवढा हल्ला का झाला? मग बरं, एवढा हल्ला झालाच नाही तर जिथं सैन्य होतं त्या ठिकाणी हा हल्ला झाला मित्रांनो. आणि मग त्यांच्याकडे साठा बघा मित्रांनो, अण्वस्त्र, त्याचबरोबर मोठं सैन्य, तरी सुद्धा हल्ल्यासमोर पाकिस्तान पूर्णपणे हतबल झाल्याचं चित्र दिसतंय. हा हल्ला अचानक झाला नाही. हा जो हल्ला आहे मित्रांनो, अचानक झालेला नाही, तो पूर्णपणे नियोजनबद्ध आहे. ठीक आहे, कसा आहे तो? पूर्णपणे नियोजनबद्ध हल्ला आहे मित्रांनो. डायरेक्टली अचानक हल्ला झालेला नाहीये. पाकिस्तानी सैन्य ज्या ठिकाणी तैनात होतं, अगोदरच सांगितलं तुम्हाला, पाकिस्तानी सैन्य ज्या ठिकाणी तैनात होतं अगदी त्याच ठिकाणी हा हल्ला झालेला आहे मित्रांनो. मित्रांनो, हा हल्ला काही मिनिट नसून काही तास झालेला आहे. म्हणजेच काही मिनिट नाही तर काही तास हा हल्ला सुरू होता. या दरम्यान पाकिस्तानी सैन्याला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागले. पाकिस्तानी सैन्याला या दरम्यान मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागले मित्रांनो. काही भागामध्ये माघार घ्यावी लागली तर काही भागामध्ये त्यांना सरेंडर देखील करावं लागले. म्हणजेच तुम्ही स्वतःला एक तर शक्तिशाली म्हणता, त्याचबरोबर माघार घेणं ठीक आहे, पण सरेंडर देखील ही पण अवस्था त्यांच्या समोर आलेली आहे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅज्युअल्टीज. पाकिस्तान कधीही आपला सैनिकांच्या मृत्यूंचा खरा आकडा जाहीर करत नाही. त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, युद्ध तर नेहमीच होत राहतात, पण युद्ध होतं मोठं आणि त्याच्यातही पाकिस्तानने आतापर्यंत चीन सारखंच त्यांच्या युद्धांच्या दरम्यान सैनिकांच्या मृत्यूंचा खरा आकडा त्यांनी कधी जाहीर केलेला नाही. प्रत्येक वेळेस त्यांचा खोटा आकडा समोर असतो. अधिकृत आकडे खूपच कमी सांगितले जात आहेत. ज्या वेळेस पाकिस्तानमध्ये हा हल्ला झाला ते आकडे जे आहेत मित्रांनो खूप कमी सांगितले जात आहेत, जे की शक्यता आहे की त्याच्या 5-10 पटीनं जास्त सैनिक मृत्युमुखी पावलेले आहेत. पण वेगवेगळ्या अंदाजा हल्ल्या सुमारे 200 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. बघा, वेगवेगळ्या अंदाजानुसार पाकिस्तानाचे 200 सैनिक मारले गेलेत मित्रांनो. हे जवळपास निश्चित आहे. न्यूक्लिअर पॉवर असलेला देश एका प्रांतात इतका कमकुवत कसा पडला? अगोदर सांगितलं तुम्हाला. न्यूक्लिअर पॉवर असलेला देश, डॉक्टर बाबासाहेबांनी त्यावेळेसही सांगितलं होतं, तुम्हाला भारताची फाळणी तुमच्या हिताची गोष्ट नाही. ठीक आहे, याचं उत्तर आहे बलुचिस्तान. हा भाग अनेक वर्षापासून असंतोषाने पेटलेला आहे. बलोच लिबरेशन आर्मीचा आरोप आहे की पाकिस्तान सरकार बलुचिस्तानची संपत्ती वापरते आणि स्थानिक लोकांना न्याय मिळत नाही. तिथल्या जे लोक आहेत, त्या शहरातले लोक आहेत, त्यांना न्याय मिळत नसून त्याचबरोबर तिथली संपत्ती पाकिस्तान वापरते.
CPEC प्रकल्पामुळेच चीनचे हितसंबंधही इथे गुंतलेले आहेत. म्हणूनच हा हल्ला फक्त सैन्यावर नव्हता. हा हल्ला फक्त सैन्यावर नव्हता मित्रांनो. हा हल्ला फक्त सैन्यावर नव्हता तर पाकिस्तानच्या संपूर्ण व्यवस्थेवर होता. बघा, फक्त सैन्यावर हल्ला नसून पाकिस्तानच्या संपूर्ण व्यवस्थेवर हा हल्ला होता. या हल्ल्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. बलुचिस्तानमधील बंडखोरी आणखी वाढू शकते. बघा, या बलुचिस्तान हे जे शहर आहे, इथली बंडखोरी आणखी प्रमाणामध्ये वाढू शकते. पाकिस्तानी सैन्याची प्रतिमा कमकुवत होईल. पाकिस्तानी सैन्याची प्रतिमा कमकुवत होणार आहे आणि जी पहिलीच कमकुवत आहे आणखी कमकुवत होईल. पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हा हल्ला म्हणजे फक्त एक घटना नाही, हा पाकिस्तानसाठी एक मोठा इशारा आहे. मित्रांनो, या युद्धासाठी किंवा पाकिस्तानच्या ज्या काही गोष्टी घडल्यात यासाठी तुम्हाला आणखी काय वाटते, कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने कमेंट करा. थांबतो मित्रांनो.